शिर्डीत 400 किलो प्रतिबंधित मंगूर मासे जप्त, 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या चॅनलवरची मोठी बातमी. शिर्डीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 400 किलो प्रतिबंधित मंगूर मासे जप्त केले आहेत. या कारवाईत ट्रकसह एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी परिसरात अवैध मासेमारी व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नगर मनमाड महामार्गावरील निमगाव बायपास रोड चौक परिसरात सापळा रचला. दरम्यान WB 25M5023 क्रमांकाचा संशयित ट्रक येताना दिसला. पोलिसांनी तात्काळ ट्रक थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मंगूर मासे आढळून आले. मोठ्या प्रमाणात साठवून हे मासे पुढे विक्रीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी वेस्ट बेंगॉल राज्यातील विविध भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत हे मासे पश्चिम बंगालमधून भरून मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या 400 किलो मंगूर माशांची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर संबंधित ट्रकची किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आले आहेत, कारण मंगूर मासा हा पर्यावरणासाठी घातक मानला जातो आणि केंद्र सरकारने त्याच्या पैदाशीवर व विक्रीवर बंदी घातली आहे. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223, 275 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सध्या सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. अवैध मासेमारी आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांनी उचललेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध मासे विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा आमचे चॅनल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.